अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वा वा, फार छान. मला असं वाटतं नेहमी लेडीज असं करण्यापेक्षा एक लेडीज एक ट्युन्स घेऊया, मजा येईल. हो ना? मनातलं पानावर म्हणजे कविता असते काका, म्हणावी लागते. मी मदन देशमुख, आशिष देव वगैरे यांचा माझ्याशी बराच संबंध आहे आणि सृजनच्या कार्यक्रमाला मी रेग्युलरली येत नाही, पण बऱ्याचशा कार्यक्रमाला हजेरी लावतो मी. आणि मदनच्या आज मदन पुराणिक माझे बालपणीचे मित्र आहेत, त्यांनी निरोप दिला मला आज या इथे चांगला कार्यक्रम म्हणून मुद्दाम आलो. आणि आता मी त्यांच्या आग्रहास्तव कविता म्हणतो, अगदी शाळेतल्या 7व्या-8व्या वर्गात होती तर पूर्ण कविता म्हणू शकतो की नाही माहिती, पण जेवढं कडवे आठवतात तेवढे म्हणण्याचा मी प्रयत्न करतो. एक कविता रांगोळी घालताना पाहून. तर रांगोळी घालताना पाहून कवींना काय कल्पना सुचल्या त्या त्यांनी हे केलेलं आहे, मांडलेलं आहे. तर मी ती कविता म्हणतो. होते अंगण गोमये सकलही सम्माथिले सुंदर, बालार्गे आपली प्रभावी कुरली नेत्रोत्सवा त्यावर. तिची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली, रांगोळी मग त्या स्थळी निज करे घालावया लागली. सकाळचं वातावरण आहे आणि त्या मंगलमय वातावरणात ती रांगोळी घालताय, तर वर्णन आहे का तुम्ही, खूप सुंदर आहे. आधी ते लिहिले तिने विशेषी नक्षत्रमाला तदा, मध्ये स्वस्ति करे खिले मग तिने आले खिले गोष्पदा. पद्मे बिल्वदले फळे तुळसही चक्राधिके आयुधे, देवांची लीले न ते वगळले जे चिन्ह लोकी सुधे. होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी, गेला दाटून शांत तोरसा येणे मदभ्यंतरी. तीर्थे मी अवलोकिली रुचिरजी कापे तशी चांगली, त्याही देखील न स्मरेच इतुकी मधुती आनंदली. लीलेने स्वकरे परंतु चतुरे तू काढिल्या आकृती, त्याही देखील न स्मरेच इतुकी माझी मधी आमती. रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आहे मला वाटतो, स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात चित्रात तो. स्वर्भूसंग असा तयात इतुका अल्पावकाशी असे, कोणी दाखविला अजून सुभगे तो साधिला तू असे. चित्रे मी अवलोकिली रुचिरजी कापे तशी चांगली, त्याही देखील न स्मरेच इतुकी मधुती आनंदली. नाही एवढा आठवतं मला. तो काळच खूप अगदी गोड होता, लोक गोड होती, विचार गोड होते. नाही, विशेष म्हणजे ह्या वयात 7व्या वर्गातली कविता जवळपास पूर्ण महत्वाचं म्हणजे 17व्या वर्षी जवळपास. आणि ही रांगोळी म्हणजे प्रीती रांगोळी काढली त्याचं हे बक्षीस समजतो. हे कौतुक आहे, हे कौतुक आहे. हे रांगोळीतून, रांगोळी या कवितेतून कौतुक केलंय तुम्ही त्याने तुझं, हे लक्षात घ्या. फार छान. मी रांगोळीकडे येणारच होती, पण काका पहिल्यांदा येऊन गेले, त्याच्यामुळे माझं काम काकांनी सोपं केलेलं आहे. आता हा उषाताई. मी उषा पुकावार. कविता करायचा छंद आहे मला. त्यातीलच एक कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे रंग जीवनाचे. जीवन कुठल्या रंगाने रंगवायचे, जीवन कुठल्या रंगाने रंगवायचे,
हे ज्याचे त्यानेच ठरवायचे. जीवन कुठल्या रंगाने रंगवायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे. कुठल्या रंगाला किती महत्त्व, कुठल्या रंगाला किती महत्त्व हे आपणच तोलायचे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात येतात नानाविध रंगछटा. प्रसंगानुसार त्याला रंगवून आनंद आणि दुःखाला सामोरे जायचे असते सदा. कुटुंबाच्या सौख्याचा सगळ्यात गहिरा रंग त्यातच रममाण होऊन जावे दंग. वेळेच्या सदुपयोगाने राहावे नेहमी व्यस्त. त्यातच मिळत असते समाधानाचे इंद्रधनुष्य. सामाजिक कार्याचा रंग देतो समाज ऋणांची जाणीव. क्षणिक जगता आले इतरांसाठी रंगाची खरी उधळण होईल. जपणूक करता छंदाची होते रंगाची चौफेर बरसात. आनंदाची जुळते कडी दुखाळलेल्या व्यक्तित्वावर करते नेहमी मात. प्रेम आणि मैत्रीचा रंग तर सदाबहार. जीवनाच्या पूर्ततेचा तो मोठा आधार. फार सुरेख. मैत्री सर्वांशी आणि त्याही अगोदर मैत्री असावी स्वतःशी. आता काका तुम्ही? चालेल, बिलकुल आवडेल. सर्वांना नमस्कार. मी बंडोपंत बोडेकर. सृजनच्या अनेक कार्यक्रमात माझी ॲब्सेंटी जास्त आहे, म्हणून त्या दिवशी तरी आपण आलं पाहिजे. आता कारण शेवटचा दिवस आहे ना, आता ॲब्सेंट जास्त असलं तर नाव काढलं जाते. शिक्षक पण माहीत आहे, कारण आवर्जून आज आलो. गाडीबोली संमेलन आमचा रेला होतं. आशिष देव तर फार मोठं व्यक्ती, टाळ्या होते त्यासाठी जोरदार. हातात ते पूर्ण काम. आशिष दादा म्हणजे कसं की ज्यांनी आज चिवडा आणला ते भाऊ, ते आणि आशिष भाऊ यांना भाऊपेठला मी पहिलेपासून म्हणजे 20-25 वर्षापूर्वीपासूनची मैत्री आहे माझी त्याच्यासोबत. चना त्यांनी आणलेला आहे. आणि आता या चना चिवड्याच्या कार्यक्रमाला आपलं राऊंड चेअर कॉन्फरन्स बसली आहे. राऊंड चेअर, नॉट गोलमेज. तर आपण चेअर म्हणूया. सगळ्यांना आता पाणी सुटलं असेल चाला. आता माझे पुस्तकं निघाले आहेत कवितेचे, पण माझीच कविता मला पूर्ण पाठ नाही आहे. पण ज्याची कविता पूर्ण पाठ आहे ती म्हणून दाखवतो. ते आहे आमचे मित्र राजेंद्र जयस्वाल, झाडीबोलीमधली आहे. तुम्हाला किती समजते पहा. सर माईक थोडंसं चूड ना करो म्हणजे धनाची चूड ना करो जय संजो खरा भरो. चूड ना करो जय संजो खरा भरो. आजा चूड ना कर बैलाच्या पातीनं. त्यावेळेचे जुने लोक बैलाची पात फिरून धान काढायचे. आजा चूडना कर बैलाच्या पातीनं, बाप चूडना कर बैलाच्या बंडीनं. आजाचं वय झालं, आजा मेला, बापाचा नंबर आला. बापाने विचार केला कशाला त्रास घ्यायचा, म्हणून बापाने काय केलं, खड्यामध्ये बंडी फिरवायचा त्रास होऊ नये म्हणून. आजा चूडना कर बैलाच्या पातीनं, बाप चूडना कर बैलाच्या बंडीनं. मग बापाचं वय झालं, बापाही म्हणत पावला. मग भावाचा नंबर. दादा चूडना कर रस्त्यावर कळपा हातरून. दादा चूडना कर रस्त्यावर कळपा हातरून. तर रोड झाले सिमेंटच्या गावागावामध्ये. आता कशाला पात फिरवायची, आता कशाला खळ करायचं. सिमेंटच्या रोडवरती धान टाकायचे. ट्रक गेली का धान पलटवायची, ट्रक गेली का धान पलटवायचे, म्हणजे त्रास कमी. दादा चूडना कर रस्त्यावर कळपा हातरून. मोठा भाऊ असल्यामुळे तोही मरण पावला. मग धान चुरावाला मी आणलं मशीन, म्हणजे नवीन काळ. धान चुरावाला मी आणलं मशीन. माझ्या पोराला विचारतो, बापू तू का आणशील गा. आता आजचे पोरं BTech सगळे केलेले. बापू तू का आणशील गा, पोराला विचारतो. पोरगा म्हणते बाबा मी नाही आणणार मशीन न घेशील.
बाबा मी नाही आणणार मशीन ने घेशील, मी तर बाप्पा तुझे वावर म्हणजे दंड विकू विकू खाईल, विकू विकू खाईल, विकू हे झाडीची कविता आहे. तर मला खूप आनंद वाटलाय की आज पूर्ण प्रेझेंट म्हणजे पुढच्या धोरणच राहिल्या इकडे तिकडे, पण न्याय भरले उभे असतं त्या भरलं. टाळ्या होत्या यासाठी खरंच आनंद. तर मी गावाला असताना शेतामध्ये जर चिवडा खायचा असेल भोवताळचं बसत होतो खाली, आणि मग चिवडा आम्ही एन्जॉय करत होतो. तर ती आठवण मला येत आहे. तर ठीक आहे, चिवड्याला वेळ आहे. धन्यवाद. चिवडा पण येईल, चना पण येईल. बरोबर बरोबर. चला धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप साजरी कविता साजरी केली सर तुम्ही.